Students, now we start asexual reproduction in multicellular organism. बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. याच्या पूर्वी आपण युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममधील असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितले, ज्याच्यामध्ये बायनरी फ्युजन, मल्टिपल फ्युजन आणि बडिंग हे 3 प्रकार आपण अभ्यासले. आता आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममधील असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या 5 मेथड्स आहेत ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट वन इज फ्रॅगमेंटेशन. व्हॉट इज फ्रॅगमेंटेशन? मराठीत त्याला खंडीभवन असं म्हटलं जातं. या ठिकाणी जी आपल्याला डायग्रॅम दाखवलेली आहे, दिस इज स्पायरोगायरा. दिस डायग्रॅम इज रिलेटेड टू स्पायरोगायरा अँड हिअर इज न्यूक्लियस, व्हॅक्यूल अँड सेल वॉल. अँड दिस इज द फिलामेंट. या ठिकाणी फिलामेंट बघा, ब्लॅक कलर आपल्याला दाखवलेला आहे, अतिशय बारीक असा तंतुमय धागा. कसं फ्रॅगमेंटेशन घडून येतं बघा. दिस टाईप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे हा एक अलैंगिक प्रजननाचा प्रकार बहुपेशीय सजीवांमध्ये आढळतो, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन द बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम breaks up into many fragments and each fragment start to live as an independent new organism. म्हणजे हे जे खंडीभवन आहे, फ्रॅगमेंटेशन प्रक्रिया जी आहे रिप्रोडक्शनची, या प्रक्रियेमध्ये बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम म्हणजे जनकपेशी जी आहे किंवा जनक जो आहे त्या जनकाचं शरीर वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये, खंडांमध्ये, मेनी फ्रॅगमेंट्स, छोट्या छोट्या भागांमध्ये विभागलं जातं. अँड ईच फ्रॅगमेंट स्टार्ट टू लिव्ह ॲज अन इंडिपेंडंट न्यू ऑर्गॅनिझम. आणि जेव्हा त्यांना आवश्यक पोषक घटक, न्यूट्रियंट्स मिळतात, फेवरेबल कंडिशन मिळते, तेव्हा त्यांची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. अँड ईच फ्रॅगमेंट, प्रत्येक खंड, प्रत्येक तुकडा हे स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नवीन सजीव म्हणून जगायला सुरुवात करतो. दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर इन अल्गी लाईक स्पायरोगायरा अँड स्पंजेस लाईक सायकॉन. या प्रकारचं प्रजनन ही प्रक्रिया जी आहे ही कुणामध्ये घडून येते? अल्गी लाईक स्पायरोगायरा, शैवाल, स्पायरोगायरासारख्या शैवाळामध्ये किंवा सायकॉनसारख्या स्पंजांमध्ये फ्रॅगमेंटेशन या प्रक्रियेमार्फत प्रजनन प्रक्रिया होते. वेनेवर देर इज अ प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रियंट्स अवेलेबल टू स्पायरोगायरा, इट्स फिलामेंट्स ग्रो अप व्हेरी फास्ट अँड ब्रेक अप इंटू मेनी स्मॉल फ्रॅगमेंट्स. जेव्हा या स्पायरोगायराला मुबलक पाणी आणि पोषक द्रव्य मिळतात, तेव्हा त्याच्या तंतूची म्हणजे फिलामेंट जो आहे, इट्स फिलामेंट्स ग्रो अप व्हेरी फास्ट. त्याच्या तंतूची झपाट्यानं वाढ होते. वाढ झाली की पुन्हा त्याचे फ्रॅगमेंट्स होतात आणि पुन्हा प्रत्येक फ्रॅगमेंट स्वतःचं अस्तित्व जगू लागतो, नवीन सजीव म्हणून जन्माला येतो. ईच फ्रॅगमेंट स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडंटली ॲज अ न्यू स्पायरोगायरा फायबर. म्हणजे प्रत्येक नवीन तुकडा जो जन्माला आलेला आहे, नवजात स्पायरोगायराचा तंतू म्हणून तो जगायला लागतो. इन धिस वे स्पायरोगायरा रिप्रोड्यूस बाय द प्रोसेस ऑफ फ्रॅगमेंटेशन. अशा पद्धतीनं स्पायरोगायरामध्ये खंडीभवन या प्रजनन प्रक्रियेमार्फत प्रजनन होत असतं. दिस इज द फर्स्ट असेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. नाव सेकंड मेथड, दॅट इज रिजनरेशन. रिजनरेशनला आपण पुनर्जनन असं म्हणतो. पुनर्जन्म नव्हे, पुनर्जनन. आता या ठिकाणची डायग्रॅम आपण बघितली. दिस ऑर्गॅनिझम इज अ प्लॅनॅरिया. ही बॉडी कुणाची आहे? प्लॅनॅरियाची आहे. प्लॅनॅरियासारखे काही सजीव एका विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून नवीन प्लॅनॅरिया जन्माला येतो. If we observe this carefully, the planaria is divided into these parts and each part is again developed into new organism or new planaria. How can this possible in planaria? Because of, कशामुळे हे शक्य आहे? रिजनरेटिव्ह सेल्स.
या प्लॅनारियामध्ये रिजनरेटिव्ह सेल्स असतात, पुनर्जनन पेशी असतात आणि म्हणून दे हॅव कपॅसिटी टू कन्स्ट्रक्ट होल बॉडी फ्रॉम आयसोलेटेड पार्ट. आणि त्या पुनर्जनन पेशींच्याकडं अशी क्षमता असते की आयसोलेटेड विभक्त झालेल्या भागापासून पुन्हा नवीन शरीर निर्माण करण्याची क्षमता या रिजनरेटिव्ह सेलकडे असते. अंडर सर्टन सिच्युएशन an animal planaria breaks up its body into two parts and thereafter each part regenerate remaining part of the body and thus two new planaria are formed. म्हणजे काय की विशिष्ट परिस्थितीमध्ये प्लॅनारिया स्वतःच्या शरीराचे दोन तुकडे करतात. ब्रेक्स अप इट्स बॉडी इंटू टू पार्ट्स. प्लॅनारिया स्वतःच्या शरीराचे दोन तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून दोन नवजात प्राणी तयार केले जातात. अँड देअर आफ्टर ईच पार्ट रिजनरेट्स रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉडी. म्हणजे सपोज हा आयसोलेटेड पार्ट आहे तर रिमेनिंग पार्ट हा पुन्हा रिजनरेटिव्ह सेल्स काय करतात, तयार करतात. सपोज हा आयसोलेटेड पार्ट आहे तर उरलेला हा भाग काय करतात, रिजनरेट होतो. इन दिस वे न्यू प्लॅनारिया आर फॉर्म. दिस इज कॉल्ड रिजनरेशन. आणि या प्रक्रियेला म्हटलं जातं रिजनरेशन. रिजनरेशन ऑकर इन प्लॅनारिया, नॉट इन ऑल मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. Regeneration is the method of asexual reproduction which occur in planaria. Now, third asexual reproduction method in multicellular organism, that is budding. बडिंग प्रक्रिया आपण यापूर्वीही पाहिलेली आहे की जी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आपण पाहिलेली होती ईस्टमध्ये. आता हीच बडिंग प्रक्रिया आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम सच ॲज हायड्रामध्ये कशा पद्धतीनं बडिंग होतं आहे ते आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण डायग्रॅम काळजीपूर्वक पाहूया. फर्स्ट डायग्रॅम इज ऑफ पॅरेंट हायड्रा. ही जी पहिली ए डायग्रॅम दिसते त्याच्यामध्ये कोण आहे, पॅरेंट. बल्क ऑकर ऑन इपिथेलाइल पार्ट ऑफ बॉडी ऑफ हायड्रा. म्हणजे या बड किंवा बल्ग एक छोटासा फुगवटा त्या पॅरेंट हायड्राच्या शरीर स्तरावरती येतो. स्लोली दॅट बड ग्रोज. या ठिकाणी दुसरी डायग्रॅम आहे डेव्हलपिंग बड. या ठिकाणी आपल्याला दिसते बड हळूहळू काय व्हायला लागलेले, डेव्हलप व्हायला लागलेले, त्या बडची ग्रोथ होताना दिसते. अगेन डेव्हलपमेंट ऑफ बड टेक प्लेस अँड लास्टली व्हेन दॅट बड बिकम मॅच्युअर इट आयसोलेट फ्रॉम पॅरेंट हायड्रा अँड न्यू हायड्रा इज फॉर्म अँड लिव्ह इट्स इंडिपेंडंट लाईफ. आणि तो नवीन किंवा नवजात हायड्रा जो आहे तो पॅरेंट जनक हायड्रापासून वेगळा होतो आणि स्वतःचं अस्तित्व जगायला लागतो. इन केस ऑफ हायड्रा अंडर फेवरेबल कंडिशन्स ॲट अ स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी अँड आउटग्रोथ इज फॉर्म बाय रिपीटेड डिव्हिजन ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ बॉडी वॉल. म्हणजे काय, इन केस ऑफ हायड्रामध्ये एक पोषक वातावरण जेव्हा निर्माण होतं तेव्हा त्या हायड्राच्या स्पेसिफिक पार्ट ऑफ इट्स बॉडी, त्या हायड्राच्या शरीरावरती किंवा शरीर भित्तिकेवरती अँड आउटग्रोथ म्हणजे एक छोटासा फुगवटा. अँड आउटग्रोथ इज फॉर्म बाय रिपीटेड डिव्हिजन्स ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ बॉडी वॉल. त्या शरीर स्तरावरच्या ज्या किंवा शरीर भित्तिकेच्या मध्ये असणाऱ्या ज्या पुनर्जनन पेशी आहेत, रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ बॉडी वॉल, त्या शरीर भित्तिकेवर असणाऱ्या पुनर्जनन पेशी ज्या आहेत त्यांच्यामुळं त्या हायड्राच्या शरीरावरती एक विभाजनानं फुगवटा तयार होतो. दिस आउटग्रोथ इज कॉल्ड बड. आणि हा जो फुगवटा किंवा तो जो मुकुल आलेला आहे त्याला आपण बड म्हणतो, कलिका म्हणतो किंवा मुकुल म्हणतो. बड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. हळूहळू त्या बडची डेव्हलपमेंट ग्रोथ होताना दिसते आणि त्याच्यापासून न्यू हायड्रा तयार होतो. डर्मल लेयर्स अँड डायजेस्टिव्ह केव्हिटी ऑफ द बडिंग हायड्रा आर इन कंटिन्युटी विथ दोज ऑफ पॅरेंट हायड्रा. म्हणजे काय, डर्मल लेयर म्हणजे
तो जो नवजात हायड्रा आहे, या नवजात हायड्राच्या शरीराचे स्तर, डायजेस्टिव्ह केव्हिटी किंवा पचन गुहा जे आहे, हे जनक हायड्राच्या शरीर स्तर किंवा पचन गुहेशी संलग्नित असतं. जसं आईच्या गर्भामध्ये बाळाची वाढ होत असताना नाळेमार्फत त्या बाळाला अन्नपुरवठा केला जातो, तसंच हा जो नवजात हायड्रा आहे त्याच्यासाठी सुद्धा अन्न किंवा इतर घटकांचा पुरवठा हा पॅरेंटकडून होत असतो. पॅरेंट हायड्रा सप्लायज न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा. आत्ता सांगितलं त्याप्रमाणे त्या न्यू हायड्राला पॅरेंट सगळं पोषक घटक पुरवत असतात. बडिंग हायड्रा सेपरेट्स फ्रॉम पॅरेंट हायड्रा अँड स्टार्ट टू लीड अँड इंडिपेंडंट लाईफ वेन इट ग्रोज अप अँड बिकम्स एबल टू लीड अँड इंडिपेंडंट लाईफ. आणि ज्यावेळी छोटा हायड्राची वाढ स्वतःचं अस्तित्व टिकवण्या इतपत होते, त्यावेळेला तो जनक हायड्रापासून वेगळा होतो आणि नवजात हायड्रा म्हणून स्वतःचं जीवन जगू लागतो. दिस इज द बडिंग प्रोसेस इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. नाव नेक्स्ट, असेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, दॅट इज व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. व्हेजिटेटिव्ह म्हणजे शाकीय प्रजनन. आपण आपल्या बगीच्यामध्ये बऱ्याच अशा वनस्पती लावत असतो, फुलांची झाडं लावत असतो, शोची झाडं लावत असतो. त्यावेळेला एखाद्याच्या घरामधलं आपल्याला जास्वंदीचं झाड आवडलं तर त्याची फांदी आणून लावतो, गुलाबाची आपण फांदी आणून लावतो, किंवा पानफुटीसारख्या वनस्पती असतात ब्रायोफायलम, की ज्याची पान फक्त आणलं तरी त्याच्यापासून नवीन झाड अस्तित्वामध्ये येतं. किंवा आपल्याला माहीत असणारं उदाहरण बटाट्याला येणारा जो कोंब आहे, त्या कोंबापासून पुन्हा तो नवीन बटाटा तयार होतो. म्हणजे दीज आर द व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स ऑफ प्लांट अँड फ्रॉम दिस रिप्रोडक्शन टेक प्लेस. Reproduction in plant with the help of vegetative parts like root, stem, leaf and bud is called as vegetative reproduction. म्हणजे काय? वनस्पतींचे जे वेगवेगळे अवयव आहेत, कोणते? मूळ, खोड, पान किंवा बड, मुकुल त्याला म्हणणार आहे, किंवा आपण त्याला कोंब म्हणतो, यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीनं होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन असं म्हटलं जातं. Vegetative propagation in potatoes is performed with the help of eyes present on tuber, whereas bryophyllum it is performed with the help of buds present on leaf margin. या ठिकाणी आपल्याला पोटॅटो दिसतोय आणि या पोटॅटोच्या आपल्याला बर्ड्स दिसत आहेत, किंवा त्याला आपण बटाट्याला डोळे आलेत असं म्हणतो. तर डोळे म्हणजे तो कोंबाचा भाग आला. किंवा ब्रायोफायलम ही वनस्पती ब्रायोफायलमसारखी आहे आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी नवीन व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन झालेलं आपल्याला दिसून येतं. तर बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळ्यांच्या, त्यालाच मुकुल किंवा पानफुटीच्या पानांच्या कडांवर असलेल्या मुकुल, हे मुकुल आहेत त्या पानफुटीचे, ब्रायोफायलम वनस्पतीचे, तर यांच्या साह्यानं शाकीय प्रजनन केलं जातं. इन केस ऑफ प्लांट्स लाईक शुगर केन म्हणजे काय? ऊस, and grasses, गवत, vegetative propagation occur with the help of buds present on nodes. आपण ऊसाची लागण करताना बघितलेलं आहे आणि त्या कांड्यावरती डोळे आलेले, बर्ड्स आलेले बघतो आणि त्याच्यापासूनच ऊस हळूहळू कोंब येतो आणि पुन्हा तो नवीन ऊसामध्ये त्याचं रूपांतर होतं. प्लांट्स लाईक कॅरॉट अँड रॅडिश परफॉर्म व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन विथ द हेल्प ऑफ रूट्स. गाजर, कॅरट किंवा रॅडिश मुळा ज्या आहेत, किंवा त्याला स्वीट पोटॅटो अजून दुसरं उदाहरण म्हणजे रताळे, यांसारख्या वनस्पतींमध्ये मुळांच्या मदतीनं शाकीय प्रजनन केलं जातं विथ द हेल्प ऑफ रूट्स. याला आपण मुळच म्हणतो. गाजर, मुळा किंवा स्वीट पोटॅटो हे जे आहे यांच्यामध्ये मुळांच्या मदतीनं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन झालेलं आपल्याला दिसून येतं. दिस इज द अनादर रिप्रोडक्शन मेथड इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. Now last, asexual reproduction method in multicellular organism, that is a spore formation. स्पोर म्हणजे बीजाणू. स्पोर फॉर्मेशन म्हणजे बीजाणू निर्मितीद्वारे होणारं प्रजनन. फर्स्ट वी केअरफुली ऑब्झर्व दिस डायग्रॅम. दिस डायग्रॅम इज ऑफ म्युकर और स्पोर फॉर्मेशन इन रायझोपस. आकृतीमधली नावं काळजीपूर्वक पहा. हा जो सर्क्युलर भाग तयार झालेला आहे याला म्हटलं जातं स्पोरॅन्जियम, बीजाणुधानी. आणि या स्पोरॅन्जियममध्ये अनेक स्पोर्स तयार झालेले आहेत. जसं मल्टिपल फ्युजनमध्ये
मेनी अमिबी रिलीज्ड फ्रॉम सिस्ट. तशा पद्धतीनं या ठिकाणी ह्या स्पोरॅन्जियममध्ये अनेक स्पोर्स तयार झालेले आहेत. त्याचबरोबर हा जो थ्रेड लाईक भाग आहे त्याला आपण म्हणणार आहे हायफे. आता हा भाग आपण मायक्रोस्कोप अंडर बघितल्यानंतर आपल्या तो लक्षात येतो. हा कशावरती वाढतो काय, तर ब्रेडवरती, ओलसर भाकरी, चपाती, ब्रेड किंवा भातावरती वाढणारा जो भाग आहे दॅट इज स्पोर. त्याला आपण बुरशी म्हणतो. तर ती कशा प्रकारची असते ती या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये दिसलेली आहे. आता स्पोर फॉर्मेशन मार्फत कशा पद्धतीनं रिप्रोडक्शन होतं बघा. फंगी लाईक म्युकर हॅव फिलामेंटस बॉडी. म्हणजे म्युकरसारख्या कवकांचं शरीर हे फिलामेंट म्हणजे तंतुमय असतं. दे हॅव स्पोरॅन्जिया. त्यांना बीजाणुधानी असते. या ठिकाणी स्पोरॅन्जियम दिसतोय तो. दे हॅव स्पोरॅन्जिया म्हणजे त्यांना बीजाणुधानी असते. वन्स द स्पोर्स आर फॉर्म स्पोरॅन्जिया बस्ट अँड स्पोर्स आर रिलीज्ड. म्हणजे ह्या ठिकाणी ज्या स्पोरची वाढ झाल्यानंतर एका ठराविक कालावधीनंतर ही स्पोरॅन्जियम बस्ट होते. ज्या पद्धतीनं मल्टिपल फ्युजनमध्ये सिस्ट बस्ट होत होतं, पुटी फुटत होती, तसं ह्या ठिकाणी स्पोरॅन्जियमसुद्धा बस्ट होतं. आणि स्पोरॅन्जियम बस्ट झाल्यानंतर त्याच्यातून काय बाहेर पडणार आहेत, स्पोर्स. स्पोर्स जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस अँड न्यू फंगल कॉलनी इज फॉर्म. हे जे बीजाणू असतात, स्पोर म्हणजे बीजाणू जे आहेत ते जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस. म्हणजे हे बीजाणू ओलसर आणि उबदार जागी रुजतात आणि त्यापासून नवीन कवक जाल तयार होतं. नवीन फंगल कॉलनी म्हणजे अनेक फंगस त्याच्यापासून तयार होतात. स्पोर फॉर्मेशन बघा. स्पोर्स आर फॉर्म बाय फंगी अँड आर ऑफन कंटेन विदिन अ स्ट्रक्चर नोन ॲज अ स्पोरॅन्जियम विच विल डिसइंटिग्रेट रिलीजिंग द स्पोर्स इनटू एन्व्हायरमेंट. म्हणजे स्पोर हे कशामध्ये तयार होतात, स्पोरॅन्जियममध्ये तयार होतात. आणि हळूहळू त्यांची वाढ झाल्यानंतर हे जे स्पोरॅन्जियम आहे ते बस्ट होतं आणि त्यातले स्पोर्स बाहेर पडतात एन्व्हायरमेंटमध्ये. वेन अ स्पोर लँड इन अ सुटेबल एन्व्हायरमेंट इट विल जर्मिनेट फॉर्मिंग अ न्यू फंगस. इथं आपल्याला आकृतीमध्ये दिसतं. म्हणजे जेव्हा ते स्पोर्स जमिनीवरती रुजतात, लँड म्हणजे रुजतात, त्याला उबदार आणि ओलसर वातावरण मिळतं, नवीन फंगस तयार होतं. स्पोर्स आर फॉर्म बाय बडिंग. स्पोर कोणत्या प्रोसेसनं तयार होत आहेत, तर बडिंग प्रोसेसनं तयार होतात. इन दिस वे वी सी देर आर टोटल 5 असेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. First one is fragmentation, second one is regeneration, third is budding, fourth is vegetative propagation and fifth is spore formation. बहुपेशीय सजीवांमध्ये अलैंगिक प्रजननाचे 5 प्रकार आपण अभ्यासले.